नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी आज तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे पाटोळीची भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊन त्याची पूड केलेली आहे मिक्सरवर, कांदा टोमॅटोची पेस्ट, तेल, तिखट, धनेपूड, हळद, गोडा मसाला आणि मीठ, पाणी। चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया। आता आपण हे जे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये हळद आणि मीठ घालून पाण्याने हे पीठ भिजवून घेऊया। पोळीसारखंच भिजवायचं, फार नरम भिजवायचं नाही। अशा पद्धतीने हे पीठ भिजवून झालेलं आहे। आता या पिठाचे गोळे करून आपण पोळीसारखं लाटून घेऊया। तयार पिठाची आता मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे। आता याचे आपण काप करून घेऊ। तुम्हाला हवे असल्यास चौकोन कापू शकता किंवा डायमंड शेप मध्ये, जसं आवडत असेल तसे कापून घ्यायचे। असे डायमंड शेप मध्ये मी कट केलेले आहे, बघू शकता। इथे तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालूया आपण त्यात, आलं लसूण पेस्ट घालूया, कांदा टोमॅटो पेस्ट घालू आणि मिक्स करून घेऊया। हे यात ही जी पूड केली होती आपण खोबरं, शेंगदाणे आणि तिळाची, ती पूड घालूया। थोडंसं 2 मिनिटं परतवून घेऊ। हे सगळे मसाले घालूया आपण यात आता। मसाले छान परतवून घेऊ। मसाले परतत असताना यात आपण थोडं पाणी घालूया म्हणजे ते जळणार नाही। 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण हे थोडंसं फिरवत राहू। बघू शकता आता कढईने छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यात थोडंसं पाणी घालूया आणि फक्त 2 मिनिटं एक उकळी येऊ देऊ। याला छान उकळी आली आहे। आता आपण हे जे काप करून घेतले होते हे यात घालून घेऊया आणि याला एक उकळी येऊ देऊ 5 मिनिटाकरता। बघू शकता किती छान चमचमीत ग्रेव्हीवाली तर्रीदार मस्त पाटोळीची भाजी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।